राज्यात कोणतीही निवडणूक असली की कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा होते ती कागल तालुक्याची. कागलमध्ये नेमकं काय होणार आहे याच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहत असतं, कारण दिग्गज नेते या कागलमधले आहेत. आता देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कागलमध्ये काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना आपल्याला पाहायला मिळते. दादा, कागलमध्ये नेमकं काय होणार अशा पद्धतीची उत्सुकता आहे ती शिगेला पोहोचलेली आहे. काय झालंय नेमकं कागलमध्ये? खरं म्हटलं तर कागलमध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी पक्ष ही महायुती आकारलेलं असं वाटत होतं. महायुतीचा एक घटक म्हणून मी महायुतीच्या सर्व नेत्यांना सुद्धा सांगितलं की महायुतीनं मध्ये लढायची आमची तयारी आहे. पण दुर्दैवानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानं असा निर्णय घेतला आमच्या तालुक्यामध्ये की भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढतील आणि शिवसेना त्यांनी बाजूला ठेवायला ठरवलं. त्यामुळं ज्या पद्धतीनं नगरपालिकेला झालं तीच पुनरावृत्ती आम्हाला एकटं पाडण्यात झालेलं आहे असं दिसतंय. म्हणजे नगरपालिकेला संजय मंडलिक हे एकटे पडले आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीला देखील एकटे पाडले जाते. इच्छुक यायला लागले तुमच्याकडे? प्रचंड मोठ्या संख्येनं इच्छुक यायला लागलेत. आता मला प्रश्न असा निर्माण झाला आहे, आमची मूळची आहेत त्यांना कसं उभा करायचं आणि बाहेर जे इच्छुक यायला लागले त्यांच्यासुद्धा सामावून कसं घ्यायचं. खरं म्हटलं तर इच्छुक यायला लागले त्याचा अर्थच असा आहे की आमच्या शिवसेनेकडं, त्या शिवसेनेच्या कामामुळे लोक आमच्याकडे आकृष्ट झालेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे ही कार्यकर्त्यांना अमान्य झाली असं यातनं दिसतंय. कायम आपण बघितलं तर कागलमध्ये संजय मंडलिक यांना का डावललं जाते, भाजप असेल किंवा राष्ट्रवादीकडून? तोच मला पडलेला एक कोडा आहे. खरं म्हटलं तर मी एक पिक्चर बघितलं होतं. त्या पिक्चरमध्ये एक नायक, एक व्हिलन दुसऱ्याला गोळी घालतोय आणि त्याला विचारलं जाते का गोळी घातली, तर तुम्ही मला त्याची बूट आवडली नाहीत. आता माझं त्यांना काय आवडलं नाही मला माहिती नाही, पण मला एकटं ठेवण्याचा प्रयत्न होतो. मग ही सगळी महायुतीच्या नेत्यांना तुम्ही कानावर घातलं नाही? कारण चंद्रकांत दादा असतील किंवा सगळ्या नेत्यांची बैठक झाली होती एक अयोध्येमध्ये. सगळ्यांच्या पुढ्यातच हे या पद्धतीनं शिवसेना म्हणून आम्ही प्रत्येक तालुक्यातल्या मागणी केल्या. प्रत्येक स्थानिक परिस्थितीनुसार तिथले निर्णय घेण्याचे अधिकार तिथल्या नेत्यांना आहेत. आता आमच्या तालुक्यातल्या तिन्ही नेत्यांनी ठरवलं की आपण सगळे एकत्र यायचं, संजय मंडलिकांच्या गटाला मी शिवसेनेला बाजूला ठेवायचं. आता बाजूला ठेवलं म्हणजे फार मोठं बिघडलं असं मी मानणार नाही, कारण कुणी एकत्र यावं कुणी येऊ नये ह्याच्यावर काही बंधन नाही. पण एकटं लढण्याचा अनुभव मला आहे आणि हे मला वाटतं आम्हाला संधी प्राप्त झालेली आहे. जिल्ह्यामध्ये महायुतीचे नेमकं कशा पद्धतीनं सुरू झाले? कागलमधलं तर सांगितलं, पण जिल्ह्यामध्ये महायुती होईल का? जिल्ह्यामध्ये किमान 60% ठिकाणी युती होईल असं वाटतंय. 40% ठिकाणी स्थानिक होणार नाही. याचं कारण म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये निवडणुका नाहीत आणि अनेक इच्छुक या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे आहेत आणि या सगळ्यांनाच इथं सामावून घेणं शक्य नाही. त्यामुळे सगळीकडे युती होईल असं मला वाटत नाही. नगरपालिकेला तुम्ही एकटे लढलात, आता जिल्हा परिषदेला पण कागलमध्ये एकटे लढताय. ही एक वेगळी संधी आहे म्हणायची मंडलिक गट पूर्णपणे बांधून ठेवण्यासाठी. निश्चितपणानं याला मी संधीच मानतो. ही काय आपत्ती आहे असं मला वाटत नाही, कारण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला. या निवडणुकीमध्ये सुद्धा अतिशय ताकदीनं लोक आमच्या मागे उभा राहतील. जरी दडपशाही पैशाचा वापर जरी झाला तरी सुद्धा लोक आमच्या मागे राहतील आणि लोकशाहीची खऱ्या अर्थानं पुनर्स्थापना कागल तालुक्यात होईल. शेवटचा प्रश्न, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ऐनवेळी सांगितलं होतं की तुम्ही आमच्यासोबत नको किंवा तुमच्यासोबत कोणी आघाडी किंवा युती केली नाही. आता लवकर सांगितलं, हे बरं झालं का? नाही, त्यावेळी सांगण्याचा विषयच नव्हता, कारण त्या पद्धतीचं जे काय एकूण वातावरण गेल्या त्याच्या आधीच्या महिन्याभरात होतं, विशेषतः मुरगुड नगरपालिकेच्या बाबतीत. तिथं त्यांनी आम्हाला वगळून पूर्ण तयारी केली होती. माझी अपेक्षा एवढीच होती की किमान कागलची निवडणूक होताना कदाचित ते चर्चा करतील, पण केली नाही आणि त्यामुळे मग काय फार बिघडलं नाही. माझा त्याचा फायदाच झाला. तर आपण बघितलं की या ठिकाणी जिल्हा परिषदेला देखील कागलमध्ये संजय मंडलिक हे स्वतंत्र एकटे लढत आहेत आणि ही आपत्ती नसून ही संधी आहे अशा पद्धतीचं विधान आहे ते संजय मंडलिक यांनी केलेलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.